अरे नारायण दादा, ते होळीचं गवत आलंय का जरा चेक करून घेता. निशा, तुझं हे काम झालं ना की जरा हार बनवून घेशील. हो. हा. अरे बापरे. स्वानंदी, थांब थांब. नाश्ता केला नसशीलच ना? आजी आज जरा गडबड आहे ना. ह्या बाबतीत ना तू आणि पिंट्यानं अगदी एकसारखे आहात. अगं रोजच घाई असते म्हणून कसं उपाशी पोटी कामाला जायचं का? चल, आधी खाऊन घे बस. पुरणपोळी बनवली मी. मला कळलं ते हॉल पासून त्याचा असा सुगंध दरवळतोय, त्यानेच मी इथपर्यंत आलीस ना, मग पुरणपोळी म्हटलं ना की सगळ्यांचा चेहरा बदलतो. ग तू घरातल्या सगळ्यांसाठी एवढं करतेस पण स्वतःकडे दुर्लक्ष करतेस ना. सगळ्यांची काळजी तू घेतेस, मग तुझी काळजी घेतली पाहिजे ना कोणीतरी. बस एका अटीवर. आता काय? तुम्ही सुद्धा इथे माझ्या बरोबर शांतपणे बसणार आहात आणि पुरणपोळी खा. हिचं नाही तरच. चल तू तरी बस बाई निघा. वाव आजी. तूप निशा तूप घेऊन ये ग. तुला सांगू का स्वानंदी, म्हणजे घरातल्या पुरुषांना गरम गरम जेवण वाढताना ना आनंद होतोच, पण त्याही पेक्षा जास्त आनंद ना बायकांना असं गरम गरम वाढायला होतं. आणि गरम गरम वाढलं ना की 2 घासला जास्तच जातात अगं. हो, हे बाकी खरं आहे आजी. आणि म्हणूनच मला आवर्जून सगळ्यांसाठी स्वयंपाक स्वतः करायला आवडतो ना. हा, म्हणजे त्या घरी कसं व्हायचं की आईला पण थोडा आराम मिळतो ना, बाकी तिचं दिवसभर चालूच असतं. अर्थात आता इथे आपला स्टाफ आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेत तसं रोज ठराविक प्रकारचा स्वयंपाक करतात ना ते. मग त्यात काही नाविन्य नाही उरत. म्हणूनच मी इथे पण जरा आलटून पलटून स्वयंपाक करते. राजवाड्यांना राग येतो, पण राहू दे, थोडा स्टाफला पण आराम मिळतो ना. असं म्हणजे एकमेकींना मदत केली ना की असं रोजचा दिवस पण ना सण साजरा केल्यासारखा वाटतो ग. आजी, अपनी वाली सॉलिड टीम आहे खरी. डिट्टो. थांब जरा एक घे मस्तपैकी.